खुलताबाद शहरामध्ये काल एक मोठी कारवाई करण्यात आलेली होती आणि ती कारवाई म्हणल्या गेलं तर अवैध कत्तलखाना यावर एक मोठी कारवाई काल करण्यात आलेली आहे। आणि जी धडक कारवाई करण्यात आली होती यामध्ये जे कन्नड आणि खुलताबाद उपविभाग अधिकारी आहेत गोराड सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या या पथकानं धडक ती कारवाई केलेली आहे। आपल्यासोबत ते स्वतः आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। आतापर्यंत बघितले गेलं तर सर्वात मोठी कारवाई म्हणायला लागणार आहे। जी अवैधरित्या ज्या कत्तलखान्याच्या दुकानं असतील या दुकानं आपण काल जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। खुलताबाद तालुक्यामध्ये काही प्रमाणामध्ये अवैध कत्तलखाने सुरू असल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना काही ठिकाणावरून सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्या अगोदर त्यांनी अवैध कत्तलखान्यावरती धडक कार्यवाही करून सदर कत्तलखान्यावरच्या अवैध कत्तलखाने चालवण्या असलेल्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्यात केलेले होते। त्यानंतर देखील पुन्हा परत त्याच जागेवरती दुसऱ्यांदा अवैधरित्या गायी आणल्या होत्या आणि त्या गायींचा कत्तल करून त्या जनावरांचं मांस विक्रीचा त्यांचा नियोजन होतं। सदर नियोजन 2 दिवसापूर्वीच्या रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ते हाणून पाडलं। सर्व गायी जनावरं त्या ठिकाणी त्यांनी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावर परत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही कार्यवाही चालू असताना सदर कत्तलखाने हे अवैध असल्याचे निदर्शनास आलेले आहेत। जसं की एकीकडे बघितले गेलं काल ज्या कत्तलखान्यावर जेसीबी चालू झाली, मात्र पुन्हाच असेच कत्तलखाने जर उभा राहिले तर यामध्ये प्रशासन काय नेमकं तयारी करणार आहे? या ठिकाणी सदर अवैध कत्तलखान्यावरती काल आम्ही बुलडोजर चालवून सदर कत्तलखाने हे नष्ट केलेले आहेत। या व्यतिरिक्त ही इतर ठिकाणी ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अवैध कत्तलखाने निदर्शनास येतील किंवा कुणी त्या पद्धतीचं जर कत्तलखाने सुरू करत असतील तर अशा अवैध कत्तलखान्यावर यापुढे देखील अशाच पद्धतीची कार्यवाही करून बुलडोजर चालवून सदर कत्तलखाने नष्ट केले जातील। आता या कारवाईमध्ये बघितले गेलं जे आरोपी आढळले आहेत त्यांच्यावर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे? या सदर आरोपींवरती पोलिसांमार्फत मोकोका अंतर्गत कार्यवाही केलेली आहे। त्यावरती त्यांची कार्यवाही चालू आहे। नक्कीच हे होते कन्नड उपविभाग अधिकारी गोराड सर यांनी आता सांगितलेलं आहे कत्तलखान्यावर जी कारवाई काल मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे, यानंतर जर कोणी असे कत्तलखाने उघडणार यावर आपण थेट कारवाई करणार असा देखील इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।